आणतोय. हो, पण 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. हो, 80% लोकांना कीर्तनकार सांगू सांगू कटाळे, अरे पोरीचं लगीन एकादशीला करू नको, करू नको. पण गव्हर्नमेंट पैसा आहे, होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोय दगड उसकला का बोय. हा, पण आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. काय म्हणते तुमचं? थोडं कानाला वाईट आहे, पण शास्त्र आहे किंवा नाही बोला. आणि पाया पडून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून ऐका, नाही तर मित्र म्हणून ऐका. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. काय म्हणते तुमचं? बोलत जा. गाथा सांगतोय आपण, नाही सांगत. एकादशीचे अन्न पान ते श्वान विष्टे समान. एकादशी नोय व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पण पैशांची गव्हर्नमेंट, एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको. होऊन जाईन. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि हे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. येड्या बायांना लुगडे घेतले 3 लाखाची, 5 लाख घालवले, आणि सुनच गरोदर निघली. हत्या हत्या म्हणजे झटका येतो. मग एखादा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16, कागद आणि पेन काढा, नंबर आणि ओवी लिहून घ्या. अध्याय नंबर 16, ओवी नंबर 389. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. आहे किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. हा, मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या, बंद झाली आपली अक्कल. पण त्याला पुरावा आहे. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 3, अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला, बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं सांगावं आपल्याला का म्या पोरगी पळून आणले, मा संसार चांगलाय, लग्नाचे पैसे भरून दिला खे. रोख घे शंभड्या, रोख द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. मग असले हो द्यायला येडे कारण. हो, पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. पण शास्त्र शास्त्र आहेच, आणि ते मानावाच लागेल. आणि आपण काय करतो महाराज, एक सूत्र सांगतो ऐका. थोडं त्याला बाजूला घ्या. सूत्र नीट ऐका. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. वाक्य फिट बसते का? हा म्हणा, नाही म्हणा. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. आणि तो ग झाला का ज्ञान बाजूला जात. ग ज्ञान गेला खाली, वर काय आला ग. आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो, आणि ज्ञान दाबत गेलं का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो. पुरावा 13वा अध्याय. नवलंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी, आणि नाना संकटे. थोडं वाजवता यायला लागलं का माणूस फुगला. थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला. थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच.
परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल, पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नये. परमार्थ जाऊ दे, तुमचा अख्खा गाथा पाठ नसला तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा हे पाठ करून काय करता तुम्ही? तुमचा गाथा पाठ नसला तरी चालेल, पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना तर अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे? एक वेळेस गाथा पाठ नसला तरी, मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे, नीट वाग, तूच देवे. हरिपाठ पाठ नसला तरी चालेल, पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली येते नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो, काही ना थोडस कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवाणी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने ऐका, एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला, पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंड नाही. असं कोणी उठण पकवाद वाजन, कोणी उठण कीर्तन करीन, कोणी उठण रामायण सांगेन, बापाची पेंड आहे. काही मेले माळकरी झाले नाही, काही मरतील सप्ताह झाले. हो, हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं माया पोराला पकवा शिकवा. इथं पकवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकितो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा क्वाटरी बेतात, तुझं कुठं शिकितो? बावळ्याचा बाजार. तसं नाहीये ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. ते म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो, जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच काढतंय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला. युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसलंय. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती का नाही. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगले, उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. घमेंड कमी करा. लोक उरफाट्या पोथेवाची त्या. रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका. सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा.
रावणाची पोथी उरफाटी वाचतो लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोन्याची असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या येड नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला विचारलं सई कानफटीत नाही रे सईच येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे का अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे आता उघडी डोळेन जरी अद्यापिन आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला काय करता काय ऐ चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापाही रडतो. नवरी रडते आई बापा सोडायचे म्हणून. बाप रडतो पोरगी चालली म्हणून. आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून. नवरदेव रडतो कधी तो भाड्यात मस्त उभा राहतो टिचीत. भाड्याच्या गाडीत येतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळत ना तो. आता 100ला झालाय ना तर 35ला राहता. असा उभा राहतो आणि त्या पोरीचा भाऊ म्हणतो पोरीला दीदी अगं मम्मी रडली पप्पाही रडली आणि तूही रडली पण ताजी का ग रडली नाही. ती तो म्हणतो मम्मी पप्पा दीदी मम्मी रडली पप्पा रडले तूही रडली पण दाजी का ग रडली नाही. ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्याच दिवस रडणार आहे. याला आजच्या दिवस उभा राहू दे. हा उद्यापासून रोज बॉम्ब मारणार आहे. एक दिवस रडायचं आहे. बाह्य रंगाचा परमार्थ चालत नाही. रंगाचा परमार्थ कोणता लागतो. अंतरंगाचा लागतो. उगाच बायका पोरांना वैतागला आणि साधू झाला. सुनबाई धावली पोरांना हाणला झाला साधू. मौन वैतागलं. सुनबाईने एकदा खसकावलं. थोरल्या पोराने एकदा उचलून आपटला. बस मौन. बसलं रेल्वेत. वैताग गेल. तिकीट काढणार आला. तिकीट मौन. कुठं जायचं कुठं. त्यानं कागदावर लिहून दिलं जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं अयोध्येला. पैसे नाही. मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं. त्या तिकीट चेकरनं उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत. आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला तुम्ही वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे दया म्हणून हे साधू. आणि पुन्हा एकदा आजीवली ग्रामस्थांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो पटकान. बैठे सावधान. तोंडातलं काढ दे. टाकून दे ते खाली. टाकून दे.
आणि इकडे बघा माझ्याकडं